नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता 10वीचा 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इंग्लिश या विषयाचा पेपर कसा असेल, चला तर आपण पाहूयात. तर तुमचा इंग्लिश या विषयाचा एकूण पेपर 80 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला 3 तास हे देण्यात येणार आहेत. तर सर्वप्रथम सेक्शन 1 जो असणार आहे तो तुमचा लँग्वेज स्टडीवरती असणार आहे, जो एकूण 10 मार्क्ससाठी येतो, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो तुमचा 8 मार्क्ससाठी आहे. तर पहिला जो आहे तो 2 मार्क्ससाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. तर इथे 4 वर्ड्स दिलेले आहेत. तिथे तुम्हाला जे इनकम्प्लीट लेटर आहे ते कंप्लीट करून व्यवस्थित अगदी ते वर्ड लिहायचा आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर दुसरा असणार आहे ते तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये वर्ड्स अरेंज करायचे आहेत, ते देखील 2 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर तिसरा बघा पंक्च्युएशन मार्क्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेंटेन्समध्ये पंक्च्युएशन मार्क व्यवस्थित अगदी ठिकाणी वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे, जे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि चौथा असणार आहे तो एक वर्ड देणार आहेत आणि त्या वर्ड्समधील लेटर्सचा वापर करून तुम्हाला ॲटलिस्ट 3 मिनिमम वर्ड्स तयार करायचे आहेत, जे मिनिंगफुल असतात. तर सर्वप्रथम पाहू शकता, हेलिकॉप्टर हा वर्ड दिलेला आहे आणि त्यापासून हेल्प, पेट, पायलट हे जे 3 वर्ड्स मिनिंगफुल वर्ड्स तयार केलेले आहेत आणि इथे देखील तुम्हाला 2 मार्क्स देण्यात येणार आहेत. त्यानंतर पहा, पाचवा जो आहे तो कंप्लीट द वेब बाय रायटिंग ॲडजेक्टिव्स ऑफ द गिवन नाउन. तर मदर दिलेला आहे, त्यानंतर आपण ॲडजेक्टिव्स लिहू शकतो, लविंग, पेशंट, काइंड, डिवोटेड, नर्चरिंग. तर 4 लिहू शकता, 2 मार्क्ससाठी हे असणार आहे. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो पहा, तर तुम्हाला वर्ड चेन तयार करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक वर्ड देतील आणि त्याच्या शेवटच्या जे लेटर आहे त्यापासून नवीन वर्ड तयार करा, जो नाऊनच असला पाहिजे. तर लेटरपासून रेन केलेला आहे पहा, त्यानंतर नाईट, त्यानंतर थंडर आणि रिम. तर ह्याला देखील 2 मार्क्स असणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड जी ॲक्टिव्हिटी पहिली देणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4च सोडवायचे आहेत आणि ते 6 देण्यात मी 6 सोडून दाखवलेले आहेत, परंतु तुम्हाला कोणतेही 4च सोडवायचे आहेत, जे तुम्हाला प्रत्येकाला 2-2 मार्क्स असणार आहेत आणि एकूण 8 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 1A जी तुम्हाला सेक्शन 1 मधलं लँग्वेज स्टडीवरती बेस्ड असणार आहे, ते एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये देखील तुम्हाला 2 कृती कोणत्याही सोडवायच्या आहेत. तर पहिली पहा 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर फ्रेजचा सेंटेन्समध्ये वापर करून तुम्हाला लिहायचं आहे. तर इन द लाँग रन ही फ्रेज आहे आणि त्याचा सेंटेन्समध्ये कसा वापर केलेला आहे पाहूया. इन द लाँग रन स्टडिंग हार्ड विल लीड टू बेटर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. तर अशा प्रकारे सिंपल वाक्य तुम्हाला करायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर त्याला देखील ऑप्शनला आहे की ॲड अ क्लॉज टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. तर इथं आय सॉ अ मॅन, तर एवढं तुम्हाला वाक्य देतील इनकम्प्लीट, तर तुम्हाला क्लॉज ॲड करायचं आहे. आय सॉ अ मॅन हू वॉज अ सेलिंग बलून्स. सिम्पल लिहायचं आहे, आय सॉ अ मॅन हू वॉज अ सेलिंग पाणीपुरी. तर असं तुम्हाला जे तुमच्या सोप्या भाषेत तुम्हाला जे येईल ते इथे लिहायचं आहे आणि ते 1 मार्क्सचा घेऊन जायचे आहे. त्यानंतर पहा, दुसरा देखील 1 मार्क्ससाठीच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 वर्ड्स देतील आणि त्याला ॲड अ प्रिफिक्स ऑर अ सफिक्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड्स. तर पहिला जो आहे तो पहा हॅपी आणि त्याला आपण प्रिफिक्स लावलेला आहे अनहॅपी, आणि दुसरा जो आहे बघा काइंड आहे आणि त्याला आपण सफिक्स काइंडनेस लावलेला आहे. जर तुम्हाला हे येत नसेल तर त्याला देखील ऑप्शनला आहे 1 मार्क्ससाठी. दुसरा क्वेश्चन पाहूयात. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही एका वर्ड्सचा कोणत्याही एका वापर करून तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचा आहे, मीनिंगफुल सेंटेन्स. तर इथे केलेलं आहे पहा, हॅपी या वर्ड्सचा वापर करून आय एम हॅपी टू सी यू अगेन. तर याला देखील 1 मार्क्स असणार आहे. तर कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत, ज्या 1-1 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने आपण सेक्शन 1 जो असणार आहे लँग्वेज स्टडीचा एकूण 10 मार्क्सचा पाहिलेला आहे. त्यानंतर पहा, सेक्शन 2 जो असणार आहे तो सीन पॅसेजवरती असणार आहे, जो एकूण 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो.
तर पहिला पहा क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच एखादा सीन पॅसेज देणार आहे आणि त्यावरचे 10 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत. तर A1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स ट्रू और फॉल्स किंवा तुम्हाला काय विचारतील तर वेब चार्ट कंप्लीट करा बेस्ड ऑन द पॅसेज, ज्याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमधीलच शोधून लिहायचं आहे. त्यानंतर पहा A2 असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेजमधीलच तुम्हाला उत्तर शोधून तिथे व्यवस्थित पेननं त्या कृती काढायच्या आहेत. तर इथे दिलेलं आहे बघा डिस्क्रिप्शन ऑफ द ट्री. तर कसं होतं, लार्ज शेडी ग्रू ॲट वन एंड ऑफ द बजार अँड टॅमरिन. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि A3 असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहा किंवा सिनोनिम्स लिहा. पॅसेजमधीलच तुम्हाला फाइंड करून लिहायचे आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही मार्केट, बाजार, शेडी, शेल्टरिंग हे काय आहे तर बाजार आणि शेल्टरिंग हे पॅसेजमध्येच तुम्हाला उत्तर शोधून लिहिलेली आहे, जे सिनोनिम्स आहेत गिवन वर्ड्सचे मार्केट आणि शेडीचे. त्यानंतर पहा A4 जो असणार आहे तो ग्रामर रिलेटेड असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय करायचं आहे तर दिलेलं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सचं करायचं आहे. तर पाहू शकता इथं किंवा दिलेलं वाक्य हे कोणत्या टेन्समध्ये आहे हे ओळखून तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता शी वॉज अ फॅनिंग हर सेल्फ. तर वॉज फॅनिंग हे काय आहे तर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हे वाक्य आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं वाक्य हे रूपांतर करून लिहायचं आहे, काळात त्या रूपांतर करून लिहायचं आहे. तर शी फाइंड्स हर फ्रेंड हे करेक्ट सेंटेन्स असणार आहे. त्यानंतर हे देखील 2 मार्क्सला A4 जो ग्रामर बेस्ड असणार आहे तो 2 मार्क्सला असणार आहे. त्यानंतर पहा A5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. तर इथं काय दिलेलं आहे पहा, व्हेन आय हिअर अ rumor what you do. तर तुम्ही काय करता, आय फर्स्ट ट्राय टू व्हेरीफाय द ट्रूथ विथ रिलायबल सोर्सेस रॅदर दॅन बिलिव्हिंग इट इमिजिएटली. म्हणजे जर तुम्ही अफवा जर ऐकली तर तुम्ही काय करता, सर्वप्रथम तर तुम्ही त्याचं खरं सत्य काय आहे तर ते पहिला पाहता की तुम्ही त्यावर लगेच विश्वास ठेवत नाही. आय बिलीव्ह इन अ कन्फर्मिंग फॅक्ट्स बिफोर शेअरिंग एनी इन्फॉर्मेशन विथ अदर्स. दुसऱ्यांना म्हणजे ती इन्फॉर्मेशन किंवा ती रिमर सांगण्याआधी तुम्ही काय करता तर कन्फर्म आहे का ती घटना तर ते तुम्ही चेक करता. त्यानंतर आय स्टॉप द गॉसिप बाय नॉट रिपीटिंग इट, क्वेश्चनिंग द सोर्स ऑन कॉन्फ्रंटिंग देम काल्मली टू प्रिव्हेंट द फर्दर डॅमेज. तर तुम्ही ती स्प्रेड करत नाही रिमर जोपर्यंत त्याचं एक्झॅक्ट काय फॅक्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्समध्ये पर्सनल रिस्पॉन्स ऑफ क्वेश्चन अटेंड करायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्सही असणार आहेत. अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 2A A1 to A5 जो होता तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि तो सोपा असणार आहे, जो सीन पॅसेजवरचा. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो देखील सीन पॅसेजवरचाच असणार आहे, जो एकूण 10 मार्क्ससाठी येतो. तर B1 जो आहे तो बघा सिम्पल फॅक्च्युअलवरती असणार आहे, पॅसेज येतील आणि त्यावरचे जे क्वेश्चन्स 2 मार्कला विचारण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ट्रू और फॉल्स आहेत बघा. द यंग सीगल वॉज विथ हिज फादर ऑन हिज लेश हे फॉल्स सेंटेन्स आहे. त्यानंतर सेकंड वन बघा, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेश हे ट्रू सेंटेन्स आहे. तुम्ही फक्त फॉल्स ट्रू ओनली आन्सर्स लिहिला तरी चालेल किंवा सेंटेन्स लिहून त्याचं उत्तर लिहिला तरी चालेल. तुमचे मार्क्स इथे कुठेही कट होणार नाही, तर इथे 2 मार्क्ससाठी हे असणार आहे सिम्पल फॅक्च्युअलवरती. त्यानंतर B2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेजमधीलच तुम्हाला याचं उत्तर शोधून लिहायचं आहे आणि ते देखील तुम्हाला पेनाने आकृत्या काढायच्या आहेत, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा B3 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे. सिनोनिम्स अँटोनिम्स फाइंड करून लिहा फ्रॉम द पॅसेजमधील शोधून लिहा. तर इथं बॅकवर्ड दिलेला आहे तर त्याचं तुम्हाला पॅसेजमध्येच उत्तर आहे, फॉरवर्ड हे शोधून लिहिलेलं आहे. त्यानंतर ह्यूज ग्रेट असणार आहे, ते देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा B4 जो असणार आहे तो ग्रामर रिलेटेड असणार आहे, ज्यामध्ये पहा रेटॉरिकल क्वेश्चन्स किंवा WH क्वेश्चन तयार करा. तर तिथं केलेलं आहे पहा, वॉजंट ही अफ्रेड टू फ्लाय.
तर उत्तर ह्याचं काय नाही, ही हॅज अफ्रेड टू फ्लाय, तर त्याचं WH क्वेश्चन केलेला आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर ही हॅड नॉट इटन, हॅड ही, तर इथे काय केलेलं आहे, क्वेश्चन टॅग ॲड केलेला आहे जो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने B4 जो 2 मार्क्ससाठी ग्रामरवरचा असणार आहे. त्यानंतर पहा, हा B5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवरती असणार आहे. तर क्वेश्चन काय दिलेला असणार आहे पहा, व्हॉट वूड यू डू टू हेल्प अ टीममेट फ्रेंड. तर तुम्हाला जो पॅसेज देतील त्याच्या रिलेटेडच एखादा टॉपिक देऊन तुमचं पर्सनल रिस्पॉन्स काय असणार आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर आय वूड इनकरेज देम स्टार्ट विथ अ स्मॉल चॅलेंजेस अँड शो देम दॅट मेकिंग मिस्टेक्स इज ओके जस्ट ॲज द पॅरेंट्स डीड विथ द यंग सीगर. जो यंग सीगलचा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे त्यामधीलच तुम्हाला काय करायचं आहे, तर व्यवस्थित अगदी त्याचाच संदर्भ घेऊन ते लिहायचं आहे की काय करायचं आहे, तर तुमचा जो भित्रा फ्रेंड आहे तर त्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल, तर तुम्ही त्याला एनकरेज कराल किंवा त्याला स्मॉल चॅलेंजेस द्याल की आणि छोटे छोटे जे चुका आहेत त्या करणं हे काय आहे तर ओके आहेत. तर इट आय ऑल्सो हेल्प अ टीममेट फ्रेंड रिक्वायर्स द बॅलन्स ऑफ पेशन्स, encouragement and respect for their boundaries. I will create a safe, low pressure space for him. The main goal is not to change their personality but to help them feel more comfortable, confident and empowered. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा 2 मार्क्सचा क्वेश्चन्स अगदी पॉझिटिव्हरित्या लिहायचा आहे व्यवस्थित अगदी. तर अशा तऱ्हेने आपण सेक्शन सेकंड जो होता 19 मार्क्सचा तो पाहिला. त्यानंतर पहा, सेक्शन 3 जो असणार आहे तो 10 मार्क्सचा असणार आहे, जो पोएट्रीवरती रिलेटेड असणार आहे. तुमच्या ज्या पाठ्यपुस्तकातील कविता आहेत त्याच्यावरतीच हा प्रश्न असणार आहे. तुम्हाला एखादी कविता देतील आणि त्यावरचे 5 मार्क्सचे क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 3A मध्ये असणार आहेत. तर A1 काय असणार आहे पहा, सिम्पल फॅक्च्युअल, तुम्हाला जस्ट फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू फॉल्स असं लिहायचं आहे. जे तुम्हाला कविता व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचे वाचून. टू गेट अ थिंग यू मस्ट वर्क अ डे अँड नाईट. इफ यू डोंट हॅव दॅट थिंग्स लाईफ सीम्स युजलेस अँड वर्थलेस. तर इथं डे अँड नाईट आणि युजलेस अँड वर्थलेस हे जे वर्ड्स आहेत ते इनकम्प्लीट आहेत ते तुम्हाला कंप्लीट करून व्यवस्थित अगदी वाक्य लिहायचं आहे जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर A2 असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हाय और हाऊ टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात आणि ज्याचे उत्तर तुम्हाला तुमच्या भाषेत ती कविता समजली असेल वाचल्यानंतर ते तुम्ही लिहू शकता. तर इथे 2 मार्क्ससाठी काय विचारले बघा, द पोएट सजेस्ट वर्किंग डे अँड नाईट, सॅक्रिफायझिंग टाईम, पीस अँड स्लीप टू अचीव गोल्स. त्यानंतर तो देखील 2 मार्क्सचा असणार आहे आणि A3 असणार आहे तो 1 मार्क्सचा असणार आहे, ज्यावरती पोएटिक डिव्हाइस किंवा व्हॉकॅब्लरी बेस्डवरती हा क्वेश्चन्स असणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही की पोएटिक डिव्हाइस रिपिटेशनचं तुम्ही दिलेल्या कवितेतील ओळी शोधून लिहा. तर इथं पाहू शकता, फाईट फॉर इट, वर्क डे अँड नाईट फॉर इट, गिव अप युअर टाईम अँड युअर पीस अँड युअर स्लीप फॉर इट. तर ह्यामध्ये ह्या कवितेच्या ओळींमध्ये फॉर इट रिपीटेड झालेलं आहे हे वर्ड्स, त्यामुळे हे रिपिटेशनचं एक्झाम्पल आहे, ज्यामुळे तुम्हाला इथे 1 मार्क्स व्यवस्थित अगदी मिळणार आहे. तर अशा तऱ्हेने A1, A2, A3 एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर 3 जो B असणार आहे तो ॲप्रिसिएशनवरती असणार आहे. तर इथं बघा तुम्हाला कशा प्रकारे 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला टायटल लिहायचं आहे, अ टीनेजर प्रेयर. त्यानंतर पोएट जे मॉर्स. तर टायटल आणि पोएटला ह्याला अर्धा मार्क असणार आहे. राईम स्कीम व्यवस्थित लिहायचे, जर करेक्ट लिहिला तर 1 मार्क्स मिळणार आहे. द राईम स्कीम ऑफ द पोयम इज ABCB. त्यानंतर फिगर ऑफ स्पीचला देखील 1 मार्क्स असणार आहे. द फिगर ऑफ स्पीच इज मेटाफॉर इज युज्ड वेअर लाईफ इज कम्पेअर्ड टू अ रोड विथ अ डिफरंट पाथ्स. तर याला देखील 1 मार्क्स असणार आहे. तर अशा तऱ्हेने 3 मार्क्स झाले. त्यानंतर 5वा जो लिहायचा आहे तो पॉईंट बघा, सेंट्रल आयडियावर थीम लिहायची आहे, ज्याला 2 मार्क्स असणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स डिझायर्स टू चूज द राईट पाथ इन अ लाईफ अँड अवॉइड रॉंग वेज दॅट लीड्स टू डिस्ट्रेस. The poet highlights the struggle between right and wrong choices during teenage years. The poem is a devotional and reflective in nature. The language used is a simple and clear, easy to understand. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला हे सेंट्रल आयडिया लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने आपण सेक्शन 3 जो होता तो एकूण 10 मार्क्सचा पाहिलेला आहे, जो पोएट्रीच्या रिलेटेड होता.
त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 4 जो असणार आहे तो अनसीन पॅसेजवरती असणार आहे. तुम्हाला पाठ्यपुस्तकाबाहेरील एखादा उतारा देतील आणि त्यावरती तुम्हाला 15 मार्क्सचे क्वेश्चन्स असणार आहेत. तर पाहू शकता क्वेश्चन नंबर 4A जो असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. A1 जो असणार आहे तो सिंपल फॅक्च्युअल असणार आहे, ज्यामध्ये ट्रू फॉल्स फिल इन द ब्लँक्स असणार आहेत. तिथं पाहू शकता ट्रीज ब्रीथ इन ऑक्सिजन, तर हे फॉल्स आहे. ट्रीज आर नोन ॲज द लंग्स ऑफ नेचर, हे ट्रू सेंटेन्स आहे. फॉरेस्ट आर बीइंग प्रोटेक्टेड टू इन्क्रीज अर्बनायझेशन, हे फॉल्स आहे. ट्रीज हेल्प्स इन कंट्रोलिंग द टेम्परेचर, हे ट्रू आहे. तर इथे A1ला 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर A2 जो असणार आहे तो पहा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये वरती असणार आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस बाय फॉलोविंग बाय फाइंडिंग द आन्सर्स इन फ्रॉम द पॅसेजमधीलच तुम्हाला उत्तर शोधून ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. तर इथं पाहू शकता द ओनली वे टू इन्शुअर अ ग्रीन प्लॅनेट इज प्लांटिंग मोर ट्रीज अँड प्रोटेक्टिंग द एक्झिस्टिंग वन्स, तर ह्याला देखील 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर A3 जो असणार आहे तो असणार आहे व्होकॅब्युलरी बेस्डवरती. तिथं सिनोनिम्स फाइंड करून लिहायचे आहेत फ्रॉम द गिवन अनसीन पॅसेज. जर अनसीन पॅसेज व्यवस्थित वाचला असेल तर याचे देखील उत्तर तुम्हाला सहज मिळेल, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंटला इसेन्शियल शब्द आहे आणि टू स्टॉप और प्रिव्हेंटला कंट्रोल हा शब्द आहे. आणि A4 जो असणार आहे तो 2 मार्क्सचा ग्रामर रिलेटेड असणार आहे क्वेश्चन. तर इथे पाहू शकता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं आहे सेंटेन्स, दे ब्रीथ इन ऑक्सिजन. त्यानंतर बघा क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. ट्रीज आर इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ लाईफ ऑन द अर्थ, आरंट दे. तर जे तुम्हाला क्वेश्चन टॅग व्यवस्थित अगदी ॲड करायचं आहे त्याला देखील तुम्हाला किती A4ला 2 मार्क्स असणार आहेत, जो ग्रामर रिलेटेड असणार आहे. त्यानंतर पहा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन्स असणार आहे, जो तुम्हाला अनसीन पॅसेज दिलेला आहे त्याच्या रिलेटेडच एखादा टॉपिक देऊन तुम्हाला तुमचं पर्सनल ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारणार आहेत, जिथे तुमचं आन्सर्स हे स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे, व्यवस्थित अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. तर पाहू शकता काय विचारलेलं आहे. स्टेप्स टू सेव्ह अ ट्रीज इन माय लोकॅलिटी, तर तुमच्या परिसरातील वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी तुम्ही काय कराल, कोणते स्टेप्स घ्याल. तर पाहू शकता ऑर्गनाइज अ ट्री प्लांटेशन ड्राईव्ह इन माय लोकॅलिटी ड्युरिंग द रेनी सीझन, क्रिएट अवेअरनेस अमंग नेबर्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ trees through posters and social media, protect young saplings by installing tree guards, adopt a non-cutting policy for trees in my local community park. तर असं तुम्ही नंबरिंग करून लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही पॅरेग्राफमध्ये देखील लिहिलं तरी चालेल, जे तुम्हाला A5 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4B जो असणार आहे तो तुम्हाला समरी रायटिंगचा असणार आहे आणि हा 5 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला त्याचं टायटल लिहायला विसरायचे नाही, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. अनसीन जो पॅसेज देणार आहेत तुम्हाला त्यावरच तुम्हाला समरी लिहायची आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील 5 मार्क्ससाठी असल्यामुळे हा प्रश्न स्किप करायचा नाही अजिबात. समरी आपल्या भाषेत व्यवस्थित अगदी लिहायची आहे. 5 ते 6 ओळी तुम्हाला समरी ही लिहायला सांगतात. त्यानंतर पहा सेक्शन 5 जो असणार आहे तो रायटिंग स्किलचा एकूण 20 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A जो असणार आहे तो लेटर रायटिंग. तर इथे फॉर्मल लेटर लिहून दाखवलेला आहे. तर पाहू शकता सेंडर्सचं नाव, अड्रेस, त्यानंतर डेट लिहायला विसरायची नाही. त्यानंतर कुणाला लिहिणार आहात हे, रिसिव्हरचा ॲड्रेस, त्यानंतर त्याचं नेम ते आणि सब्जेक्ट हे देखील फॉर्मल लेटरमध्ये कंपल्सरी आहे. तर इथं पाहू शकता रिक्वेस्ट फॉर स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट द वॅन्डलिझम ऑफ हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स. तर तुम्ही एवढं जर लिहिला तर तुम्हाला इथं किती 1 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पहा रिस्पेक्टेड सर सॅल्युटेशन द्यायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर तुमची बॉडी जी असणार आहे ती एकूण 7 ते 8 ओळीत काय आहे तुमचं, तर लेटरमध्ये काय आहे तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर आय एम रायटिंग टू ब्रिंग युअर अटेन्शन द पुअर स्टेट ऑफ द हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स इन अवर विसिनिटी. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऐतिहासिक जी स्मारक आहे त्यांचं काय होत आहे तर त्यांची कंडिशन ती पुअर होत आहे, त्यामुळे तुम्ही ते तिकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहित आहात. कशामुळे होत आहे तर तुम्ही अगदी व्यवस्थित ते शब्दात लिहायचं आहे, 7 ते 8 ओळीत. आणि हे कसं फॉर्मल लेटर्स असल्यामुळे इथं व्यवस्थितच लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही हे बॉडीला देखील किती 2 मार्क्स असणार आहेत आणि तुमचं नाव आणि युअर फेथफुली आणि तुमचे साईन तिथे करू शकता. तर याला एकूण किती तुम्ही कसं ग्रॅमॅटिकल सेंटेन्स लिहिला आहे, कसं व्यवस्थित फॉर्मॅट फॉलो केला आहे का, यासाठी 2 मार्क्स असणार आहे. तर अशा तऱ्हेने 5 मार्क्ससाठी तुमचं फॉर्मल लेटर रायटिंग हे असणार आहे आणि इनफॉर्मल देखील 5 मार्क्ससाठीच असणार आहे, परंतु इथं मी
फॉर्मल लेटर तुम्हाला दाखवलेला आहे सोडवून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बी जो असणार आहे तो डायलॉग रायटिंगचा असणार आहे, ज्यामध्ये फॉर्मॅट पहा. पहिला जो असणार आहे तो जंबल्ड ऑर्डरमध्ये तुम्हाला सेंटेन्स येतील आणि त्याचं करेक्ट वेमध्ये डायलॉग हे लिहायचं आहे विथ मिनिंगफुल सेंटेन्सेस. तर इथं पाहू शकता, श्वेता, व्हाय आर यू लुकिंग सो वरीड? रूपा म्हणते की टुमॉरो इज माय मदर्स बर्थडे. श्वेता म्हणते हाऊ नाईस यू आर गोइंग टू सेलिब्रेट. तर रूपा म्हणते आय डोंट नो व्हॉट गिफ्ट शुड आय गिव्ह हर, कॅन यू गाईड मी. तसं सोपं 4 सेंटेन्स तुम्हाला जंबर्ड ऑर्डरमध्ये देणार आहे आणि तुम्हाला करेक्ट वेमध्ये ते लिहायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर बघा बी जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग देणार आहेत आणि तुम्हाला कंप्लीट करायचं आहे बाय युजिंग युअर ओन सेंटेन्सेस टू रिलेटेड दिज डायलॉग. तर इथं पाहू शकता, रोहन म्हणतो की हाय प्रिया, हाऊ इज युअर एक्झाम प्रिपरेशन गोईंग. तर प्रिया म्हणते, तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे की इट्स गोईंग वेल बट आय एम स्टील स्ट्रगलिंग विथ द मॅथमॅटिक्स. रोहन आय एम क्वाईट वरीड अबाउट द सायन्स. तर प्रिया म्हणते डोंट वरी, जस्ट फोकस ऑन द डायग्राम्स डेफिनेशन्स अँड यू विल डू वेल. तर यासाठी तुम्हाला कंप्लीट केल्यानंतर 1 मार्क्स हे भेटणार आहेत. त्यानंतर पहा सी जो असणार आहे तो डायलॉग रायटिंगमधला काय असणार आहे तर तुमचा, तर एखादा सब्जेक्ट देणार आहेत आणि त्यावर तुम्हाला डायलॉग हे राईट करायचं आहे. ॲटलिस्ट 3 मिनिंगफुल सेंटेन्सेस प्रत्येक कॅरेक्टरचे व्हायला पाहिजेत. तर इथे इम्पॉर्टन्स ऑफ टेक्नॉलॉजीचं दिलेलं आहे. तर राहुल आणि मीनामध्ये काय डायलॉग घडलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता. राहुल म्हणतो हे मीना, आय वॉज जस्ट थिंकिंग अबाउट हाऊ लॉस्ट वी वूड बी विदाउट अवर स्मार्टफोन्स. टुडे टेक्नॉलॉजी इज एव्हरीवेअर. तर सब्जेक्ट काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ टेक्नॉलॉजी. तर ते मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे तिथं व्यवस्थित अगदी त्या संदर्भातच तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे. 3 मार्क्ससाठी असल्यामुळे हा क्वेश्चन सी हा क्वेश्चन तर तुम्हाला ॲटलिस्ट 6 सेंटेन्स व्हायला पाहिजे, तसं व्यवस्थित अगदी डायलॉग राईट करायचा आहे. तर एकूण 5 मार्क्सचा हा डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सोपा असणार आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 6 ए जो असणार आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला A1 A2 असणार आहेत. तर याच्यामध्ये A2 हा सॉल्व करून दिलेला आहे. एखादा पॅसेज दिसेल आणि त्याचं तुम्हाला ट्री डायग्राममध्ये काय करा तर रूपांतर करा म्हणतील, तर इथं तुम्हाला टायटल लिहायला विसरायचे नाही, ज्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असणार आहे. तर तुम्हाला सुटेबल टायटल द्यायचं आहे त्या पॅसेजला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं ट्री डायग्राम किंवा टेबल फॉर्मॅटमध्ये त्याचं स्ट्रक्चर हे लिहायचं आहे, ज्यासाठी 4 मार्क्स असणार आहेत. तर इथं पाहू शकता प्रोडक्ट्स अँड बेनिफिट्स ऑफ अ फॉरेस्ट. तर एका बाजूला प्रोडक्ट लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचं बेनिफिट किंवा यूज काय तर ते व्यवस्थित अगदी लिहिलेलं आहे पॉईंट वाईज. तर अशा प्रकारे लिहिला तर तुम्हाला 5 मार्क्स हे सहज भेटून जाणार आहेत. आणि हा प्रश्न तुम्हाला लेंदी वाटणार आहे लिहिण्यासाठी, तर टू दी पॉईंट लिहायचा आहे, जो 5 मार्क्स तुम्हाला देऊन जाणार आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर 6 बी जो असणार आहे तो असणार आहे 5 मार्क्ससाठी, ज्यावरती तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाज किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग यापैकी कोणतंही एक लिहायचं आहे, जे 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं एक्सपान्शन ऑफ आयडियाज सोडवून दाखवलेलं आहे. तर पाहू शकता अ बॅड वर्क मॅन ब्लेम्स हिज टूल्स. तर नाचताईना अंगण वाकडी ही जी म्हण आहे, तर त्याचं तुम्हाला एक्सपांड करायची आहे ती थीम. तर इथं पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं आहे तर ह्या प्रूव्हर्ब्सचं मीनिंग काय आहे. धीस प्रूव्हर्ब्स सजेस्ट दॅट वेन समवन डज अ पुअर जॉब दे ऑफन ट्राय टू शिफ्ट द ब्लेम टू देअर टूल्स इन्स्टेड ऑफ ॲडमिटिंग देअर ओन लॅक ऑफ स्किल ऑर एफर्ट. स्वतःची चूक मान्य न करता आपण काय करायचं तर कंडिशनच हे म्हणजे कंडिशनला ब्लेम करायचं. तर अशा प्रकारे ही जी प्रूव्हर्ब आहे ते त्याचा मीनिंग आहे. आणि इट इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ मेकिंग एक्सक्युजेस टू हाईड इनकम्पिटन्स. तर तुम्ही काय करायचं तर ही क्लासिक एक्झाम्पल आहे ही प्रूव्हर्ब. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं तर एक एक्झाम्पल त्याच्याशी रिलेटेड लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता एक्झाम्पल काय लिहिलेलं आहे. अ गुड आर्टिस्ट कॅन स्केच ब्युटिफुली विथ अ सिम्पल पेन्सिल व्हाईल अ पुअर आर्टिस्ट माइट कंप्लेन अबाउट द क्वालिटी ऑफ द कॅनव्हास. तर काय गुड आर्टिस्ट जो असतो तो एखाद्या सिम्पल पेन्सिलने सुद्धा स्केच व्यवस्थित ब्युटिफुली काढू शकतो, परंतु पुअर आर्टिस्ट काय करू शकतो तर ते तक्रार करू शकतो की कॅनव्हासची क्वालिटीच व्यवस्थित नाही. तर ही कशाची रिलेटेड आहे तर बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. तसं सिमिलरली अ स्टुडंट माइट ब्लेम अ डिफिकल्ट एक्झाम फॉर अ लो मार्क्स बट द रिअल इश्यू माइट बी अ पुअर प्रिपरेशन. तर विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात कारण त्यांना वाटतं की परीक्षाच खूप डिफिकल्ट होती, परंतु त्यांचं काय प्रिपरेशन हे तयारी कमी झालेली असते, त्यामुळे ते रिअल इश्यू असतो. त्यामुळेच काय होतं तर ही प्रूव्हर्ब काय होते तर तुम्हाला व्यवस्थित अगदी तिथे त्या एक्झाम्पलला मॅच होते. त्यामुळे तुम्ही काय करायचं तर त्याचं
काय मीनिंग आहे त्या प्रूव्हअपचं आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे, जिथे तुम्हाला 5 मार्क्स मिळून जातील आणि तुम्ही हे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाज. त्यानंतर पहा इथे सेक्शन 5 एंड झालेला आहे. सेक्शन 6 जो असणार आहे तो ट्रान्सलेशनच्या रिलेटेड सोपा प्रश्न असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 7 जो असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 किंवा 6 वर्ड्स येतील आणि 4 वर्ड्स हे तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे आणि ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर बी जो असणार आहे तो पाहू शकता तुम्ही की तुम्हाला 4 सेंटेन्स येतील आणि कोणत्याही 2 सेंटेन्सचं काय करायचं आहे, तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे. तर इथं लिहिलेलं आहे पहा, फोन हिम इमिजिएटली, त्याला ह्याच वेळेला फोन करा. त्यानंतर द वेदर विल रिमेन ड्राय, हवामान कोरडे राहील. तर योग्य असे करेक्ट तुम्हाला ट्रान्सलेशन मराठीत करून लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. वर्ड्सला 2 मार्क्स, सेंटेन्सला 2 मार्क्स, 4 मार्क्स झाले. त्यानंतर सी जो असणार आहे तो 2 प्रूव्हअप देतील आणि त्यापैकी एका प्रूव्हअपचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे आणि एकच कोणताही तुम्हाला प्रूव्हअपच ट्रान्सलेट करायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता ऑल इज वेल दॅट इन्स वेल, ज्याचं शेवट गोड ते सर्व गोड. तर तुम्हाला असे सिंपल प्रूव्हअप्स देणार आहेत आणि ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. तर अशा तऱ्हेने सेक्शन जो 6 होता तो 5 मार्क्ससाठी आपण पाहिला. तर एकूण तुमचा इंग्लिश विषयाचा हा पेपर 80 मार्क्सचा व्यवस्थित अगदी तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत सोडवायचा आहे आणि तुम्ही देखील बोर्डाच्या परीक्षेत इंग्लिश या विषयात नक्कीच 75च्या वर मार्क्स मिळवाल. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला देखील 75च्या वर मार्क्स मिळाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.